बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय हालचालींना वेग आलाय। जयंत पवार यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। ही बैठक आज दुपारी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा बारामती इथं होणार आहे। तर या बैठकीमध्ये बारामती मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून आगामी रणनीतीवरती देखील चर्चा होणार असल्याची शक्यता आहे। बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार आहे। यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। याबाबत काँग्रेस पक्षाच्या प्रांत अध्यक्षांबरोबर चर्चा करणार असल्याचं शशिकांत शिंदे म्हणाले। बारामतीमध्ये अजितदादांच्या निधनानंतर पक्षाने निर्णय घेतला, सुप्रियाताईंनी आणि आम्ही सगळ्यांनी, की तिथे आपण उमेदवार द्यायचा नाही। माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसने दोन्ही ठिकाणी उमेदवार उभं करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे असं समजतंय। आम्ही त्यांच्या प्रांताध्यक्षाशी मी चर्चा करील। मागे सुद्धा आपण बघितलं असं राज्यसभेच्या वेळेला पण सगळेजण इच्छुक असतात, पक्ष मागणी करत असतो, मग आम्ही चर्चा करून त्यामध्ये मार्ग काढतो। मला वाटतं आता ह्यामध्ये पण मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्यामध्ये निश्चितपणे चर्चा करून मार्ग निघेल। ठाण्यातील मुंब्रामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये मंत्री नितेश राणेंनी एमआयएम आणि राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार जितेंद्र आव्हाडांवरती कठोर शब्दामध्ये टीका केली आहे। महाराष्ट्रामध्ये तुम्ही येऊन हिंदूंना घाबरवू नका, नाहीतर शुक्रवारी तुमचे सिलेंडर यायचे बंद होतील असं प्रक्षोभक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। त्याबरोबरच मुंब्राचं नाव हे मुंब्रादेवी करणार असल्याचं वक्तव्य यावेळी नितेश राणेंनी केलं आहे। तर याच कार्यक्रमामध्ये जैन मुनी निलेशचंद्र यांनी नितेश राणे हे तुम्ही मुख्यमंत्री झालं पाहिजे, बाळासाहेबांसारखी भूमिका नितेश राणे घेत आहेत असं वक्तव्य केलंय। तुम्ही कसली चिंता करू नका, यांनी 100 जन्म घेतले तरी काही हिरवा करू शकणार नाही, काही हिरवा करू शकणार नाही। आम्हालाही बघायचंय कुठून हिरवा आणतात, आम्हालाही बघायचं। आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या हिंदू समाजाला धमकवायचं नाही, हिंदू समाजाला भीती बसवायची नाही। तुम्ही अगर आमच्या तिसरा डोळा उघडाल तर या शुक्रवारचं तुमचं सिलेंडर पण वरती येणार नाही, एवढी काळजी घेणार। अशोक खरतचं मुख्य केंद्र असलेल्या सिन्नर तालुक्यातील मिरगावमधील ईशान्येश्वर महादेव मंदिर आणि आलिशान फार्म हाऊसची 16.5 एकर जागा ही देखील आता वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहे। ही जागा खरातनं माळी कुटुंबियांकडून बळकावल्याचा आरोप होतोय। 2004 मध्ये 16 लाख रुपये किंमत असलेली जागा खरातनं अवघ्या 4 लाख रुपयांना नावावरती करून घेतली असा आरोप जमिनीचे आधीचे मालक जगदीश माळी यांनी केलाय। आम्ही सर्वसाधारणतः 1997 साली जागा खरेदी जगन्नाथ बुबे पाथऱ्याचे यांच्याकडनं व्हाईट कॅशने 15 लाखाला खरेदी केली होती। त्याच्यानंतर काही आम्ही आर्थिक अडचणीत आल्यामुळे खूप आर्थिक विवंचनेमुळे तर मग शेवट आम्ही गिऱ्हाईक शोधत असताना हे खरात साहेब तिकडे आले आणि त्यांना ती जमीन पसंत पडल्यानंतर त्यांनी जवळजवळ आम्हाला भोरळ पाडल्यागत अगदी खूप कमी किमतीत ती जमीन आमच्याकडून खरेदी केली त्यांनी। असं खरातच्या कुटुंबियांभोवती देखील तपास यंत्रणांनी फास आवळलाय। खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातच्या चौकशीमधून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे। त्यानं फारशी माहिती दिली नसली तरी घरामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कायम येत असल्याचं मात्र कबूल केलंय। अशोक खरातच्या बाकीच्या उद्योगांबाबत आपल्याला फारशी माहिती नसल्याचं हर्षवर्धन सांगतोय। सर्व काही डॅडला माहिती आहे असं सांगत स्पष्ट उत्तर देण्यामध्ये तो आढेवेढे घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र घरामध्ये रोख रक्कम येत असल्याच्या त्याच्या कबुलीमुळे खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचा संशय हा बळावलाय। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं राज्यभर अंधश्रद्धा पसरवणाऱ्या त्याबरोबरच बुवाबाजी करणाऱ्यांच्या विरोधामध्ये रॅली काढली। अशोक खरात विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली। पीडित महिलांना पुन्हा समाजाकडून सन्मानाची जागा मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। नाशिकच्या शालिमार परिसरामधून हुतात्मा स्मारकपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ही रॅली काढण्यात आली होती।
ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास पूर्णपणे खरा सांगितला जात नाही असा टोला राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांनी लगावलाय. काही जण पदासाठी जातात, काही लपवण्यासाठी तर काही वाचवण्यासाठी जातात असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निशाणा साधलाय. त्याबरोबरच शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख आणि सध्याचे उभाटा उपनेते उदय बंधू पाटील यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमामध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, शिवसेना उभाटाचे राजन विचारे, माजी खासदार विनायक राऊत हे देखील उपस्थित होते. ठाणे जिल्ह्याचा इतिहास जो सांगितला जातो तो खरा इतिहास आहे का? नाही. काही पदाकरता जातात, काही लपण्याकरता जातात, काही काय म्हणतात वाचण्याकरता जातात. राजन काय बोलू मी? वाचण्याकरता. विनायक राऊत माझी भाषा समजते का? समजते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यक्रमांच्या पत्रिकेमधून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव हे वारंवार डावलण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलाय. शिवसेना नगरसेवक साहिल चौगुले यांनी त्या विरोधामध्ये आज आंदोलन देखील केलं. नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं वाशीमध्ये उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं होतं. तर या उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये देखील एकनाथ शिंदे यांचं नाव टाकण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे उड्डाणपुलासमोर एकनाथ शिंदे यांचं नाव असलेली पाटी लावून आंदोलन करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा गावामध्ये पुतळा बसवण्याच्या वादावरून वातावरण हे चांगलंच तापलंय. गेल्या 2 दिवसांपासून 2 गट आमनेसामने आलेले असून गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवरती गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान लक्ष्मण हाके हे देखील घटनास्थळी उपस्थित असून पोलिसांकडून नागरिकांची समजूत काढण्याचे प्रयत्न हे सुरू आहेत. त्याबरोबरच माजी आमदार राजन पाटील यांच्या मध्यस्थीनं या वादावरती तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जाते. लक्ष्मण हाके मराठा आणि धनगर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. लक्ष्मण हाकेंना अंजनगावमधून बाहेर काढा, अन्यथा राज्यातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि शिवप्रेमी लाखोंच्या संख्येनं अंजनगावमध्ये दाखल होतील, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी दिला आहे. लक्ष्मण हाकेला जर अंजनगावातून आज नाही जर हाकललं तुम्ही, तर उद्या महाराष्ट्रातील तमाम मराठा क्रांती मोर्चातील सर्व समन्वयकांना व शिवप्रेमींना व सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील युवकांना व शिवभक्तांना आवाहन करतोय, लाखोच्या संख्येने आपण पण अंजनगावमध्ये जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, आस्था आहे. महाराजांच्या पुतळा जर काढण्यासाठी कुणी जातीय दंगल ह्याच्या घडवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी आपण उद्या अंजनगाव येथे जाऊया. या महाराष्ट्रातील काही जातीवादी नाजायज अवलादी त्या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारकाला विरोध करतात, धनगर मराठा वाद लावण्याचा प्रयत्न करतात. त्याचा बंदोबस्त त्या हाक्यासारख्या नालायक माणसाचा बंदोबस्त लवकर सरकारनं करावा, अन्यथा या ठिकाणी जे काय परिणाम होतील, जो काय कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्व सरकार जबाबदार राहील. पुणे शहर शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी ही बरखास्त करण्यात आली आहे. पुणे शहरासाठी लवकरच नवीन कार्यकारिणी तयार केली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुमार कामगिरीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यामध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री उदय सामंत आणि नीलम गोरे उपस्थित होत्या. बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेत पुण्यातील शहराध्यक्षपद आणि महानगर प्रमुखपद हे वगळता उर्वरित कार्यकारिणी ही बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर महानगर प्रमुख, शहर प्रमुख, सहसंपर्क प्रमुख यांच्या अंतर्गत येणारी सगळी जी पदं आहेत या पदांना स्थगिती देण्याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं आज घेण्यात आलेला आहे. ही सगळी जी टीम आहे ही प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन वॉर्ड निहाय वॉर्ड प्रमुखापासून ते उपशहरा प्रमुखापर्यंत ताकदीचे कार्यकर्ते कसे असतील यासाठी एक फार मोठा सर्व्हे करतील, बैठका घेतील. ठाणेकरांच्या मागणीनुसार मनोरंजनासाठी घोडबंदर वाघबीळ इथं राज्यातील सर्वात मोठं तीर्थरूप निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. जवळपास 2500 प्रेक्षक क्षमतेचं हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक मोठी देणगी ठरणार आहे, अशी माहिती ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे. या नाट्यगृहाचं भूमिपूजन महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच करण्यात आलेलं आहे, परंतु निधी अभावी या नाट्यगृहाचं काम हे रखडलेलं होतं. नेहमीच दाखवत आलो ठाणे तिथे काय उणे आणि सगळ्या नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब फक्त घोषणा करून थांबत नाही, ती
त्याची पूर्तता करतात. खरं तर आम्ही हे 3 महिन्यापासून सगळं आमचं चालू आहे, परंतु आम्ही लोकांपर्यंत आणलं नव्हतं. काल जेव्हा राज्यानं GR काढला 138 कोटी रुपयाचा, आणि GR काढल्यानंतर ते आता कामाला जेव्हा सुरुवात होणार आहे तेव्हाच आम्ही याची अधिकृतरित्या घोषणा केली. आणि माझ्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने घोडबंदर वासियांची जी मागणी होती, मला अभिमान आहे की या घोडबंदर वासियांची मागणीची जी आहे ती पूर्तता आम्ही करतोय. धाराशिवच्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेतला पालखी उत्सव पार पडला. या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध भागांमधून लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले. यावेळी देवीच्या पालखीवरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झालेली आहे. त्यासोबतच दूषित पाण्याबाबतच्या तक्रारींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवरती तक्रारींचा तातडीनं निपटारा करण्यासाठी विशेष पथक तैनात करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले. या तक्रारीचं प्रभावी निराकरण व्हावं यासाठी परिमंडळ निहाय स्वतंत्र पथकं स्थापन करण्यात येणार आहेत. ही पथकं आठवड्याचे 7 दिवस 24 तास कार्यरत राहणार आहेत. मुंबईमध्ये सुरू असलेली रस्त्यांची कामं, उन्हाळ्यामुळे वाढलेली पाण्याची मागणी आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाणी पुरवठा व्यवस्थेवरचा ताण हा वाढलेला आहे. मुंबईमध्ये 100 वर्षांहून जुनं भूमिगत पावसाचं गटार दुरुस्त करण्यासाठी BMCनं महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय. या प्रकल्पामध्ये देशामध्ये प्रथमच जिओपॉलिमर लाइनिंग ट्रेंचलेस टेक्नॉलॉजीचा वापर हा केला जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या तंत्रज्ञानामुळे ब्रिटिशकालीन गटारांचं आयुष्य हे किमान 50 वर्षांनी वाढेल आणि मुसळधार पावसामध्ये पाण्याचा निचरा प्रभावीरित्या होईल. ट्रेंचलेस पद्धतीमुळे रस्ते खोदकाम कमी होईल आणि त्यामुळे वाहतुकीवरती होणारा परिणाम देखील कमी राहील, असा दावा BMCनं केलाय. कोल्हापूरमध्ये महापालिकेच्या वतीनं पंचगंगा नदीच्या स्वच्छतेचं काम सुरू करण्यात आलंय. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा प्रदूषित नद्यांमध्ये देशातील पहिल्या 10 मध्ये नंबर लागतो. त्यामुळे राज्य सरकारनं नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी आता प्राधिकरण स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेच्या धर्तीवरती या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाचे मुख्यमंत्री अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. सध्या कोल्हापूरच्या राजाराम बंधारा इथं शहरातील कचरा अडकून राहतो. त्यामुळे पालिकेच्या सध्या स्वच्छतेचं काम हे करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरामध्ये झालेल्या भीषण बस अपघातामध्ये 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातामध्ये 22 जण जखमी झालेत. पनवेलहून गोव्याकडे निघालेल्या खासगी बसमधून 46 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातामध्ये बसमधून खाली फेकले गेलेले 22 प्रवासी जखमी झाले. त्यांच्यापैकी 19 जखमींवरती MGM रुग्णालयामध्ये तर 3 अन्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. राज्यातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. अदानी पॉवरसोबत महाराष्ट्रासाठी तब्बल 2500 मेगावॅट वीज पुरवठ्याचा करार करण्यात आलाय. या करारानुसार पुढील 25 वर्ष अदानी पॉवर राज्याला वीज पुरवणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील वीज पुरवठा अधिक स्थिर होण्यास मदत होणार असून हरित ऊर्जेकडे वाटचाल करण्याला देखील चालना मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. जळगाव दौऱ्यावरती असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक वेगळीच खरेदी करत लक्ष वेधून घेतलं. अजिंठा विश्रामगृहातून निघताना त्यांनी वृद्ध शिल्पकार शिरूभाऊ कासार यांच्याकडून बैलजोडीची सुंदर प्रतिमा विकत घेतली आहे. लाकूड आणि सिरॅमिक पावडरपासून साकारलेल्या या कलाकृतीला राऊत यांनी पसंती दिल्यामुळे शिल्पकारानं देखील समाधान व्यक्त केलं. महाराष्ट्रात मागील 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं धुमाकूळ घातलाय. त्यामुळे आता हवामान विभागाकडून 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे बीड, नाशिक, वाशिम, कोल्हापूर, पुणे, मराठवाड्यामध्ये रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. पुढील 4 ते 5 दिवस हे संकट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बीड जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. बीड, गेवराई, पाटोदा या तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली, तर वडवणी तालुक्यामध्ये गारपीट झाली आहे. या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे शहरी भागातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय, तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसतोय. मागील 2 दिवसांमध्ये झालेल्या पावसामध्ये 237 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय, परंतु सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता ही अधिक वाढतीये. मागील 2 दिवसांपासून हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या वादळी वाऱ्यामुळे हिरावलेला आहे.
आंबा पाठोपाठच पपईच्या फळबागांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। वसमतमधील हापसापूर इथे शेतकरी बबनराव सवंडकर यांच्या शेतातील 1.5 एकरवरील पपईच्या फळबागेचं या वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय। हजारो रुपये खर्च करून पपईची बाग ही ऐन तोडणीच्या वेळी उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल होत आहेत। सोलापूर शहरामध्ये अचानक जोरदार पावसानं थैमान घातलं। दिवसभर कडक उन्हानंतर संध्याकाळी वातावरणामध्ये बदल दिसून आला। विजेच्या कडकडाटासह शहरामध्ये जोरदार पाऊस झालेला असून नागरिकांच्या रहदारीवरती याचा परिणाम झाला। लातूर जिल्ह्यामध्ये बुधवारी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातल्या 87 गावांमधल्या साधारण 1345 हेक्टर क्षेत्रावरील पिकंही बाधित झाली आहेत, तर 1874 शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेती पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। आंबा आणि ज्वारी पिकांचं 33% जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटामध्ये वादळी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे। वाशिम शहरामध्ये साधारण 45 मिनिटं पाऊस पडल्यामुळे रस्त्यावरती पाणी साचल्याचं दृश्य दिसलं। कारंजा तालुक्यातील जामगाव या परिसरामध्ये गारांचा पाऊस बरसलाय, तर जिल्ह्याच्या इतर अनेक भागामध्ये देखील गारपीट झालेली असून बिजवाई, कांदा आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती ही व्यक्त केली जाते। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकाला मोठा फटका बसलाय। आधीच पिकांचं उत्पादन हे कमी होतं आणि त्यामध्येच पावसामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झालाय। दुसरीकडे आखातातील युद्धामुळे आंबा निर्यातीमध्ये देखील अडचणी येत आहेत। बऱ्यापैकी मॅच्युअर होतोय आंबा आणि त्याच्यावरती अजून पाऊस पडला तर वरून आंबा कुजायला लागणार आणि त्यात आंबा कमी आणि त्यात आखाती देश जे काही युद्ध चालू आहे त्याचं सुद्धा कारण मिळालेलं आहे, कारण ओव्हरऑल एक्सपोर्ट होत नाही आहे। त्याच्यामुळे सगळीकडूनच शेतकऱ्याला मार मिळतोय। आम्हाला जी काय मदत मिळावी ती भरघोस मिळावी, जेणेकरून जे काय शेतकऱ्यांच्या डोक्यात जे काही खर्च वाढलेला आहे त्याला ते भरण्यास मदत व्हावी म्हणून। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव आणि परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। हवामान विभागाने दिलेल्या 4 दिवसांच्या येलो अलर्टनुसार अचानक वातावरणामध्ये बदल होत विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला। या पावसामुळे भाजीपाला आणि आंबा पिकांचं काही प्रमाणामध्ये नुकसान झालंय। दरम्यान मार्च महिन्यामध्ये 39 अंशांवरती पोहोचलेल्या तापमानामधून मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांद्यासह शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। या अवकाळीचा फटका साठवून ठेवलेल्या मक्याला देखील बसलेला आहे। मनमाडमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेल्या मक्याला फटका बसलेला असून शेकडो क्विंटल मका हा पावसानं भिजल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। काल संध्याकाळी जो अचानक पाऊस झाला, त्या पावसामुळे अचानक पाऊस इतका जोरात होता आणि वारा इतकं सुसाट्याचं होतं, मक्यावर टाकलेले आमचे कागद पूर्ण उडून गेले आणि अतिशय प्रचंड लाखोच्या याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि जो नुकसान झालेला मका हा पूर्ण भिजलेला आहे। पावसामुळे पूर्ण भिजल्यामुळे मकाची क्वालिटी खराब झालेली आहे। जो माल एक्सपोर्ट होणार होता तो एक्सपोर्ट होणार नाही। याची क्वालिटी खराब झाल्यामुळे हा माल आम्हाला स्टार्च कंपन्यांना विकावा लागणार आहे आणि लाखोमध्ये आमचं नुकसान आहे। आमची शासनाकडे एकच विनंती आहे की आमचा या मालाचा पंचनामा करून आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई भेटली तर बरं होईल। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी गावामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। कलिंगड, कांदा, डाळिंब, आंबा, गहू या पिकासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालेलं असून हातातोंडाशी आलेलं पीक हे वाया गेल्यामुळे महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटलेले आहेत। या परिसरामध्ये सगळीच पिकं ही खर्चिक पिकं असल्यामुळे एकरी 1 लाख ते 1.5 लाखांपर्यंत मदत करावी, शेतकऱ्यांना आधार मिळेल असं महिला सरपंचांनी म्हटलेलं आहे। 1200 हिरवीगार थाप होती, अशी कांदा वाढलेला होता आणि हे बघा कसं झालंय। गरिबांच्या तरी तोंडा का बघा असं मला वाटतं, कारण आमचं काय नाही पण त्यांनी कष्ट केलेत। म्हणून मी म्हणते तुम्ही एवढी भरपाई द्या आम्हाला, फक्त खत औषधाचं तरी निघलं पाहिजे। आम्हाला वाटतं एकरी निदान 1 लाख रुपये तरी द्यावा, तर कांद्याला खर्च तेवढं, आज औषधं आणि ते खत किती वाढल्यात। 1200 रुपयाची गोण आज 2500ला झाली, काय करायचं सांगा ना, तुम्हीच विचार करा।
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील चिंचपूर इथं द्राक्ष बागेचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे द्राक्षाची बाग ही भुईसपाट झाली आहे. द्राक्षाचे घड अक्षरशः जमिनीला टेकलेले असून हातातोंडाशी आलेला घास हा जमीनदोस्त झालाय. या बागेमधून अंदाजे 35 ते 40 टन उत्पादन अपेक्षित होतं. सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे 35 ते 30 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं असून शासनाकडून तात्काळ पंचनामा आणि मदतीची मागणी करण्यात येते. व्यापारी आले शेतात, त्यांनी ज्यावेळेस परिस्थिती बघितली त्यावेळेस त्यांना अक्षरशः पाठ फिरवलेली आहे आमच्याकडे पाठीमागं. त्यांना आम्ही हात जोडून विनंती करत होतो की जेवढा माल चांगला काढता येईल ते तरी काढा, पण त्यांनी असं सांगितलं की बाबा माल सगळा जमिनीत दोस्त झालेला आहे तुमचा, बरेच द्राक्ष क्रॅक झालेले आहेत त्याच्यातले, त्यामुळं आम्हाला ते काय विक्रीसाठी मार्केटिंग करता येणार नाही. त्यामुळं अक्षरशः व्यापाऱ्यांनी तर पाठ फिरवली, पण आमची अपेक्षा अशी आहे की किमान प्रशासनानं तरी आमच्या पाठीशी उभं राहावं अशा भयंकर परिस्थितीत. नंदुरबार शहरासह सातपुडा परिसरामध्ये झालेल्या तुफान गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. या पावसामुळे कैरी उत्पादनाला सर्वाधिक फटका बसलेला असून धडगाव आणि मोलगी भागामध्ये आमसूर उत्पादनावरती परिणाम झालाय. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं ही उन्मळून पडलेली असून झाडांवरील कैऱ्या या गळून पडून मातीमूल झालेल्या आहेत आणि त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांच्या रोजगारावरती देखील परिणाम झालेला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. दरम्यान तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. कालचा पाऊस गारपीट आणि वादळी वाऱ्यासह होता, त्याच्यात बरंच नुकसान झालेलं आहे. आमचं हे झाड आहे त्याच्यापासून आम्हाला दरवर्षी कमी कमी 50 ते 60 हजार रुपये उत्पन्न मिळायचं, ते आता 5,000वर पण येणार नाही. तर आम्ही आधीच हवालदिवा झालेलो आम्ही शेतकरी. तर आता याचं पुढे जगायचं कसं? शासनाने आम्हाला त्यांच्या स्तरावरील आमचे पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी ही शासनाकडे आमची विनंती. लातूर जिल्ह्यातील काही भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना मोठा फटका बसलाय. विशेषतः फळबागांचं मोठं नुकसान झालंय. अहमदपूर तालुक्यातील सताळा भागामध्ये एका टरबूज उत्पादक शेतकऱ्याचं देखील मोठं आर्थिक नुकसान झालंय. शेतकऱ्यांना 1.5 एकरातील टरबूज पिकावरती 1 लाखांहून अधिक रुपये खर्च केलेत. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. त्यामुळे शासनानं मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. बीडमध्ये आज देखील अवकाळी पावसानं धुमशान घातलं. दुपारी बीडच्या केज परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट देखील झाली. त्याबरोबरच तेलगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. गेल्या काही दिवसांमध्ये होत असलेला सततचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी देखील विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं जिल्ह्यातील अनेक भागामध्ये हजेरी लावली. सलग आणि अवकाळी बरसणाऱ्या पावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ होताना दिसतेय. यवतमाळमध्ये एका ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याबरोबरच त्याला दोरखंडानं बांधून ठेवून ट्रकमध्ये 22 लाख रुपये किमतीची 250 क्विंटल तूर डाळ ही चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना लोहारा पोलीस स्टेशन अंतर्गत MIDC परिसरामध्ये उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलेलं असून त्यांच्याकडून 234 क्विंटल तूर जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आल्यावरती पोलिसांनी तपास करत आरोपींना अटक केली आणि या प्रकरणाचा पुढील तपास हा सुरू आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.